महाकारुणिक तथागत समर्थ भगवान बुद्धांनी वाक्यात केलेला असा धम्म धम्मावर आढळून असलेला पूजनीय भिक्खू संघ यांना श्रीवाद चिंतामण तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा श्रीवाद चिंतामण आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना तर आजचा भाग आहे भाग दुसरा पारिभाषिक शब्द सामान्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अपच्य राहतात. पुनर्जन्म प्रास्ताविक. आता पुनर्जन्माचा भाग आवडला आहे. प्रास्ताविक आहे मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जात असतो. भगवान बुद्धाच्या समकालीनामध्ये याविषयी दोन भिन्न मत होते. पहिले शाश्वतवाद आणि दुसरे निश्चितवाद. म्हणजे भगवान बुद्धाच्या कालखंडामध्ये दोन वाद प्रमुख होते. कोणते की मेल्यानंतर काय होते याच्याबद्दल ते पूर्णपणे नष्ट होते की ते नष्ट होत नाही. तर पहिला आहे शाश्वतवाद. तर शाश्वतवाद म्हणजे काय आत्मा अमर आहे आणि आत्मा अमर असल्यामुळे त्याचा पुनर्जन्म होत राहतो याला म्हटलं जाते शाश्वतवाद. आता मृत्यूनंतर दुसरा उचितवाद म्हणजे तर मरणानंतर काही राहत नाही पूर्णपणे नष्ट होऊन जाते असा याला म्हणलं जाते उच्छेदवाद. मग भगवान बुद्ध शाश्वतवादी होते काय हा प्रश्न असलेला आहे. भगवान बुद्ध शाश्वतवादी होते का तर आत्मा मानतच नाही तर ते शाश्वतवादी नाही. मग प्रश्न असा उत्पन्न होते मग आत्मा मानत नाही तर मग ते काय असले पाहिजे उच्छेदवादी असले पाहिजे असे बरेचशा लोकांचं मत राहते. म्हणून भगवान बुद्धाला काय म्हणतात इथं बरेचसे लोक असं म्हणतात की भगवान बुद्ध आत्मा मानत नाही म्हणजे शाश्वतवादी नाही आहेत. मग काय आहे उच्छेदवादी आहेत अशा पद्धतीने त्यांचं मत आहे. पण इथं सुद्धा याचं कावटे चूक होते. तर कशी चूक होते कारण भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय तर ते उच्छेदवादी नव्हते. तर कशावरून तर ते आत्म्याचे अस्तित्व मानत नसल्यामुळे स्वाभाविक काही लोक त्यांना उच्छेदवादी असल्याची अपेक्षा ठेवतात. परंतु वस्तूत उच्छेदवादी नसताना आपण तसा आरोप केला अशी बुद्धाने अलगतम सूत्रामध्ये तक्रार केली. म्हणजे अलगतम सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं आहे लोक आपल्यावरती काय करतात उच्छेदवादी म्हणून काय करतात आरोप करतात म्हणजे उच्छेदवादी आहेत असे म्हणतात. म्हणजे काय मरणानंतर काही शिल्लक राहत होत नाही सर्व नष्ट होते अशी धारणा राहते त्याला म्हणतात उच्छेदवादी. तर भगवान बुद्ध इथं म्हणतात त्या सूत्रामध्ये माझी शिकवण वेगळी आहे आणि काही श्रमण काही ब्राह्मण हे चुकीचे आणि अप्रामाणिकपणे वस्तुस्थिती ताब्यात बसवून की मी उच्छेदवादी आहे आणि मानव जातीचे विघटन विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार असे माझी शिकवण आहे असे माझ्यावरती आरोप करतात. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटलं नाही काही चुकीचे लोक आहेत ते चुकीचा सिद्धांत पकडल्यामुळे अशा पद्धतीने म्हणतात. खरोखरच मी कधी शिकवत नाही तरीही लोक भले चुकीने किंवा अप्रामाणिकपणे माझ्यावर खोटा आरोप करतात आणि उच्छेदवादी म्हणून बनवून पाहतात. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला काही लोक उच्छेदवादी बनवण्याचा प्रश्न केलेला आहे. हे विधान जरी खरोखर बुद्धाचे असले बुद्ध धर्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्याची घुसळलेले प्रशिष्ट विधाने नसले तर एक गंभीर समस्या उभी राहते. ही समस्या अशी की भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानत नाही मग आपण उच्छेदवादी नाही असेही म्हणतात. मी यावरून प्रश्न उद्भवतो की भगवान बुद्ध पुनर्जन्माला मानतात की नाही. आता भगवान बुद्ध उच्छेदवादीही नाही आणि शाश्वतवादीही नाही. तर आत्मा मानत नाही तर शाश्वतवादी नाही आणि संपूर्ण नष्ट होते काय तर याच्याबद्दल भगवान बुद्ध म्हणत नाही. मग याचा अर्थ काय आहे की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय. आता हा प्रश्न आता इथं उत्पन्न केलाय. आता दुसरा भाग चालू आहे पुनर्जन्म कशाचा. आता भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का हा प्रश्न इथं उत्पन्न झाल्यानंतर याचं उत्तर होय असं येते. काय भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का याचं उत्तर काय आहे होय आहे. या प्रश्नाला दोन भागामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे. दोन भागात हा प्रश्न निर्माण केला पाहिजे. तर पुनर्जन्म कशाचा आणि कोणाचा हे दोन प्रश्न निर्माण केलं तर आपल्याला पुनर्जन्म समजते. नाहीतर एक ब्राह्मणी सिद्धांत आहे आत्म्याचा पुनर्जन्म भगवान बुद्ध आत्म्याचा पुनर्जन्म आणत
नाही. ते इथं पुनर्जन्म मानतात, मग कसा मानतात ते समजण्यासाठी दोन प्रश्न आहेत. मग पुनर्जन्म कशाचा आणि कोणाचा, हा पहिला इथे दोन प्रश्न निर्माण केले, त्याला उत्तर भेटत. आता या दोन प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर विचार करणे केलं पाहिजे. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नापैकी पहिला आपण विचार करूया, है ना. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केल्यामुळे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे लोकांचे वैचारिक गोंधळ उत्पन्न होतात. म्हणजे आता कोणाचा आणि कशाचे हे प्रश्न एकत्र करून टाकल्या म्हणजे आता कुठं गोंधळ निर्माण होता आणि त्यांना ते समजत नाही. आता भगवान बुद्ध इथं म्हणतात, भगवान बुद्धाच्या मध्ये माणसाचे अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहे. म्हणजे मानव अस्तित्वात आला आहे, त्या अस्तित्वामध्ये काय आहे, चार घटकांमध्ये त्या माणसं आहे. चार घटकांमध्ये माणूस निर्माण झालाय. कोणता? पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे चार घटक माणसाच्या शरीरामध्ये असतात, आहे की नाही. आता प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यानंतर त्याच्या या चार भौतिक घटकाचे काय होते, माणूस मेल्यानंतर या चार घटकाचं काय होते. तर मनुष्याबरोबरच ते मुक्ती होतात काय, म्हणजे मनुष्य मिळून पावल्यानंतर तेही मनुष्यात काय, असा प्रश्न निर्माण होतो. तर काही लोक म्हणतात, होय आता काही लोकांचं मत आहे की माणूस मेला तर तेही घटक मरून जातात असे म्हणतात. पण भगवान बुद्ध म्हणतो नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात, नाही, मनुष्य मरण पावल्या म्हणून त्याचे घटक काही नष्ट होत नाही. तर ते घटक पदार्थ आकाशा समान पदार्थाप्रमाणे सामूहिक रूपाने आहेत, त्यात मिसळून जातात. जसं जे पदार्थ ज्याच्यातून आले त्याच्यामध्ये काय होतात, पुन्हा ते परत जातात, मिसळून जातात, आहे ना. जसं हवापासून घटक आला तर हवेमध्ये मिसळले, आहे ना. जसं उष्णतेपासून आलं तर उष्णतेमध्ये मिळालं, पाण्यापासून आला तर पाण्यापासून मिळालं, आहे ना. तर अशा पद्धतीने माणूस मरण पावल्यानंतर हे जे काय चार घटक आहे आपापल्या घटकामध्ये काय होतात, मिसळून जात असतात, आहे ना. आता जेव्हा हे चार घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. तेव्हा पुन्हा कसा, आता नवीन जन्म कसा घडतो, हे चार घटक पुन्हा एकत्र येतात तेव्हा पुन्हा काय होतो, त्याचा जन्म होत असतो. आता अशा पद्धतीने माणूस मरण पावल्यानंतर ते चार घटक वेगवेगळ्या समूहामध्ये निघून जातात आणि पुन्हा जन्म झालाय तर पुन्हा ते एकत्र आले तर पुन्हा काय होतो, नवीन जन्म तयार करतो, आहे ना. अशा पद्धतीने आता पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असा अर्थ आहे. तर भगवान बुद्धाने असा पुनर्जन्म सांगितला आहे. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक पदार्थ घटक सदैव जगत राहतात. आता इथं माणसाने कळलं पाहिजे, माणूस मरते पण त्याचे जे घटक आहेत ते काय मरत नाही, ते सदैव जिवंत राहतात, जागृत राहतात, आहे ना. अशा पद्धतीने आहे. तर अशा प्रकारचा भगवान बुद्ध याचा पुनर्जन्म सांगितला आहे. आता सारिपुत्र आणि महाकोटी याचा संवाद या विषयावरती आलेला आहे. यामध्ये असं सांगितलं गेलंय की भगवान बुद्ध एकदा श्रावस्ती येथे असताना अनाथ पिंडकाच्या जेतवामध्ये राहत असताना महाकोटीत हा सायंकाळी आपली ध्यान साधना संपून तो सारिपुत्राकडे गेला. त्याने सारिपुत्राला आपल्या मनात दाटत असलेल्या काही प्रश्नाचे स्पष्टीकरण विचारले. हे काही प्रश्न त्याने सारिपुत्राला विचारले. आता खालील प्रश्न त्यांचे कोणते आहेत, तर महाकोटीतील प्रश्न विचारला. काय म्हणलं, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राहिल्या जातात, हा पहिला प्रश्न त्याने विचारला. तर सारिपुत्राने उत्तर सांगितलं, पाच दूर केल्या जातात आणि 5 मागे राहिल्या जातात. म्हणजे 5 गोष्टी अजून दूर होतात आणि 5 गोष्टी राहतात, अशा पद्धतीने म्हटलंय. तर विषय त्याच्यामध्ये सांगितलाय, विषय वासना, दुर्वृत्ती, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता या मागे राखल्या जात असतात. आता दुसरा प्रश्न विचारलाय महापुरुषाने, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या, त्याचे विषय कृतक आणि क्षेत्र कृतक आहेत. त्याचा विचार करू लागला असता आता प्रश्न पडतो की त्याचे अधिष्ठान कोणते, या पंचेंद्रियाचे विषय आणि त्याचे क्षेत्र याचा उपभोक्ता कोण. आता आपल्याला जे 5 इंद्रिय आहेत तर या 5 इंद्रियाचा मुख्य कोण आहे, म्हणजे कोण त्याचा अधिकारी आहे, कोण मालक आहे, कोण याचा सर्वांचा उपयोग घेते, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला. तेव्हा सारिपुत्राने सांगितलं नाही, मन आहे की नाही, या सर्वाचा अधिपती कोण आहे,
मन आहे ना. अधिष्ठान सर्वाचं काय आहे, मन आहे. अशा पद्धतीने सांगा. आता पुन्हा मग महाकोटीचा आणि पुन्हा प्रश्न विचारलाय की पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहे, हा प्रश्न विचारला. त्याच्यानंतर सारीपुत्राने सांगितलं ते चेतनेवरती अवलंबून आहे. आता महाकोटीने पुन्हा प्रश्न विचारला, चेतना कशावर अवलंबून आहे. मग सारीपुत्राने सांगितलं उष्णतेवर, आहे ना. त्याच्यानंतर पुन्हा महाकोटीत दुसरा प्रश्न विचारला, उष्णता कशावर अवलंबून आहे. सारीपुत्राने सांगितलं चेतनेवर. आता महाकोटीत सांगितलं तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून आहे व चेतना उष्णतेवर अवलंबून आहे, याचा खरोखर अर्थ काय आहे, काय लावायचा, अशा पद्धतीने म्हणला. त्यावर सारीपुत्राने सांगितलं मी तुला एक गोष्ट सांगतो, एक उदाहरण देतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडते आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आहे आणि उष्णता चेतनेवर आहे, अशी ती दोन्हीही तसेच अन्योन्यशी आहे. तर अशा पद्धतीने सांगितलं, एक उदाहरण दिलं. तर ज्योत आहे तिथं प्रकाश आहे, जिथं प्रकाश आहे तिथंही ज्योत आहे. म्हणजे ज्योतीच्या आधारावरून आहे प्रकाश आहे आणि प्रकाशाच्या आधाराने ज्योत आहे. तर अशा पद्धतीने ते एकमेकाला आहे. आता कशाच पद्धतीने उष्णता चेतनेवर आहे, चेतना उष्णतेवर आधारित आहे. आता महाकोटीने हे शरीर अनिश्चित काटासारखे दूर फेकल्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात. आता इथं सारिकाने म्हणजे महाकोटीने प्रश्न विचारला, हे शरीर मरण पावल्यानंतर या शरीरातून कोणत्या गोष्टी निघून जात असतात, असा प्रश्न विचारला. तर सारीपुत्राने सांगितलं काय, चेतना, उष्णता आणि विज्ञान, अशा या गोष्टी शरीरातून निघून जात असतात. आता महापुरुष पुन्हा विचारलं नाही, इंद्रिय संज्ञा आणि भावना ज्या भिक्षूने आपल्या समाधीत निगडीत आणि शांत केले आहेत, तो भिक्षू आणि मूर्त शरीर या दोघांमध्ये भेद काय आहे. म्हणजे एक समाधीमध्ये असलेला म्हणजे ध्यान नामनामध्ये असलेला भिक्षू आणि एक मरण पावलेला व्यक्ती, याच्यामध्ये काय फरक आहे. अशा पद्धतीने मृत्यूदेह आणि ध्यानामध्ये असलेला जो भिक्षू याच्यामध्ये काय फरक आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारला. आता सारीपुत्र त्याला उत्तर देतात, मृत्यू शरीरात काया, वाचा आणि मन याच्या क्रिया केवळ थांबलेल्या असतात, है ना. म्हणजे शरीरामध्ये काय असतात, काया, वाचा, मन याच्या ज्या क्रिया असतात ते काय असतात, थांबून गेल्या असतात, व ना थांबलेल्या असतात. म्हणजे आता त्या काय काम करणार नाही. तर इंद्रिय सामर्थ्य ही उन्नतीत झालेले असते. आता त्याच्यातले जे इंद्रिय आहेत ते त्याने काम करणं काय केलं नाही, बंद करून टाकलेलं आहे. तर जे क्रिया शरीरातील क्रिया आहे ते सुद्धा काय झाली आहे, थांबलेली आहे. इंद्रिय बंद पडलेले आहेत. अशा पद्धतीने मरणाच्या शरीरामध्ये येतात. आता उलट पक्षी ध्यानस्थ भिक्षूमध्ये काय असतात, चेतना व उष्णता हे कायम असून, है ना, इंद्रिय शक्ती साबूत असते आणि जरी त्याचे श्वासोश्वास विचार आणि संज्ञा थांबल्या आणि शांत असल्या तरी मृत्यू असा उद्वेग याच्या श्रेष्ठ आणि परिपूर्णता ठरण्यास संभव आहे. तर अशा पद्धतीने ध्यानस्थ म्हणून असतात, त्याच्यामध्ये काय असते, चेतना असते आणि ऊर्जा असते. त्याचे विचार आणि संज्ञाही असतात पण त्या थांबलेल्या असतात. त्याला शांत श्वासोश्वासही बनवलेला थांबलेला असतो, पण तो काय पूर्णपणे बंद झालेला नाही. म्हणजे शरीरामध्ये जे काही चालू असते क्रिया त्या थांबलेल्या असतात, बंद झालेल्या नाही, नष्ट झालेल्या नसतात. अशा पद्धतीने सांगितलं आहे. आणि मृत्यू आणि उच्चेत याच्यामध्ये हे फरक आहे. तर अशा पद्धतीने विवेचन त्यांनी केलेलं आहे. आता या संवादामध्ये एक व्यंग आहे. महापोटीने सारीपुत्राला एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय. आता बघा, बाबासाहेब म्हणतात की महापोटीने सारीपुत्राला एक प्रश्न विचारायला होता काय, की उष्णता म्हणजे काय, हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. तर या उत्तराने सारीपुत्राने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपं नाही. हे कल्पना करणं, उत्तर सांगणं काय सोपं नाही. तरी एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती, म्हणजे एनर्जी असली पाहिजे, असं बाबासाहेबांचं मत आहे. म्हणून अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत्यू झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, शरीर शक्ती म्हणजे एनर्जी उत्पन्न करण्याचे थांबवते असं आहे. तर शरीर काय करते, मरण पावल्यानंतर एनर्जी आहे ते उत्पन्न करते, काय करते, थांबवते. परंतु हाही उत्तराचा एक भाग ठरतो.
परंतु हाही उत्तराचा एक भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वास संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिसळून जाते. आता इथं एक भाग असा आहे तर शरीरातून जी एनर्जी थांबते, पण थांबल्यानंतर ते काही तिथं राहत नाही, तर तिथून शरीरातून जी एनर्जी बाहेर पडते ती निसर्गामध्ये जो समूह आहे त्याच्यामध्ये काय होते, मिसळून जाते. म्हणजे एनर्जी काही नष्ट होत नाही, तर ती एनर्जी शाश्वत राहते. है ना. आता म्हणून मृत्यूची अथवा उच्चतेचे दोन अर्थ आहेत. एक पैलू अर्थ आहे की शक्ती एनर्जी उत्पन्न थांबते आणि दुसऱ्या पैलूचा अर्थ आहे विश्वास संचार करणाऱ्या शक्ती संघात नवी भर होते. तर अशा पद्धतीने मृत्यू आणि उच्चतेचे दोन अर्थ आहेत. कोणता, एका अर्थाने शक्ती शरीरामध्ये काम करायचं थांबवते आणि दुसऱ्या बाजूने काय होते तर ती शक्ती ती एनर्जी निसर्गामध्ये काय करते, संचारित असते होते. अशा पद्धतीने हे नवीन प्रकारची एनर्जी त्या निसर्गामध्ये निर्माण होत असते. अशा पद्धतीने सांगितले नाही. म्हणून उच्चित या शब्दाचा अर्थाला ते दोन पैलू पडत असल्यामुळे बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्चितवादी म्हणत नव्हते. अशा पद्धतीने त्यांचा उच्चितवादी हा पूर्णपणे उच्चित होत नसल्यामुळे भगवान बुद्ध स्वतःला उच्चितवादी म्हणत नव्हते. है ना. आत्म्याच्या कक्षेपर्यंत तो उच्चितवादी होता. म्हणजे आता आत्म्याचा भाग आहे तिथं काय आहे, उच्चितवादी होता. म्हणजे भगवान बुद्ध आत्मा मानत नाही, त्याच्यासाठी काय आहे, उच्चितवादी आहे. पण आता इथं भौतिक घटकासाठी मात्र भगवान बुद्ध हे उच्चितवादी नव्हते. म्हणजे आत्म्यासाठी उच्चितवादी होते, पण भौतिक घटकाबद्दल उच्चितवादी नव्हते. है ना. अशा पद्धतीने असा अर्थ लावला तर भगवान बुद्ध स्वतःला उच्चितवादी का म्हणून घेत नव्हते हे करणे सोपे होते. ते शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. म्हणजे भगवान बुद्ध भौतिक घटकाचा पुनर्जन्म मानतो, आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धाचा मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंगतीत आहे. म्हणजे वैज्ञानिक गोष्टीतून तो सुसंगत आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. आता शास्त्र म्हणजे शक्ती म्हणजे एनर्जी कधीही नाश पावत नाही आणि मृत्यूनंतर ती सर्वत्र होती आणि मागे काही उरत नाही हा विचार करणे भौतिक शास्त्राविरुद्ध आहे. कारण ही विचारसरणी शक्ती एनर्जी सामाजिक सातत्याने प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेल्या पुनर्जन्माची समस्या सोडवता येते. तर शास्त्र काय म्हणते, म्हणजे विज्ञान काय म्हणते, एनर्जी कधी नष्ट होत नाही. म्हणून अशा पद्धतीने भगवान बुद्धाने जे सांगितलं आहे तर ते हा अशा पद्धतीचा पुनर्जन्म सांगितला आहे. म्हणून भौतिक शास्त्राच्या आता जर पूर्णपणे जर म्हटलं एनर्जी नष्ट होते असं म्हटलं तर ते भगवान बुद्ध काय होतील, विज्ञानाच्या विरुद्ध लढल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध हे उच्चवादीही नव्हते आणि शाश्वतवादीही नव्हते. है ना. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध पुनर्जन्माला मानत होते. समजलं का, समजला. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न, पुनर्जन्म कोणाचा. आता कोणाचा, आता कशाचा पुनर्जन्म पाहिला, आता कोणाचा पुनर्जन्म आपण पाहणार आहोत. सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा. है ना. आता एखादा मृत्यू झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो काय. म्हणजे एक व्यक्ती मरण पावलेला आहे तर तोच व्यक्ती पुन्हा जन्म घेतो का, हा प्रश्न इथं निर्माण केलेला आहे. तर या सिद्धांतावरून बुद्धाचा विश्वास होता काय, असे असंभव दिसते. तर भगवान बुद्धाचा एक जर सिद्धांत पाहिला, बुद्धाचा विचार जर पाहिला, तोच व्यक्ती पुन्हा जन्म घेतो याला असंभव असं उत्तर आहे. म्हणजे ते संभव होऊ शकत नाही, म्हणजे पूर्णपणे नाही असं नाही, तर त्याला संभवता काय आहे, कमी आहे असा त्याचा अर्थ. तर मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तर त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे काही भौतिक घटना आहे, जे काही भौतिक अंश आहेत ते पुन्हा एकत्र आले तर नवीन जन्म उत्पन्न होत असतो. हे भगवान बुद्धाने सांगितलं, त्याचा त्याग पुनर्जन्म. पण नवा जन्म वेगवेगळा मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाचा मिश्राने बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु त्याच व्यक्तीचा पुनर्जन्म असू शकत नाही. तर भगवान बुद्धाने इथं म्हटलं नाही, पुनर्जन्म तर होत आहे, पण जे काही व्यक्ती मरण पावले आहे तर प्रत्येकाचा भौतिक घटक काय झाले, वेगवेगळे झाले. पण मरत म्हणजे पुन्हा जन्म घेत असताना त्याच व्यक्तीचे पुन्हा घटक एकत्र येतील काय, नाही. तर कोणत्या माणसाचे दुसरे येतील, दुसऱ्या माणसाचे दुसरे येईल, तिसऱ्या माणसाचा तिसरे येईल. म्हणून पुनर्जन्म तो होत आहे, पण त्याच व्यक्तीचा पुनर्जन्म होत आहे काय,
नाही. तर पुनर्जन्म होत आहे, पण त्याच व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही, तर त्या घटकाचा पुनर्जन्म होत आहे. आता भिक्षुनी खेमा हिने हा मुद्दा प्रसेनजीत राजाच्या चांगल्या स्पष्ट करून सांगितला आहे. तर भिक्षुनी खेमा हिने सुद्धा हा समय एकदा तथागत श्रावस्तीच्या वडील अनाथपिंडकाच्या जेठवनामध्ये राहत असताना त्या समयी कौशल प्रसेनजीत नावाचा जो राजा हा भ्रमण करता खेमा ही सुद्धा एक श्रावस्ती आणि सांकेत या नगरीच्या दरम्यान असलेल्या तोरण वस्तूमध्ये राहत होती. आता खेमा नावाची व्यक्ती तोरण वस्तूमध्ये राहत होती आणि हा प्रसेनजीत राजा अशा पद्धतीने आपल्या म्हणजे फिरता फिरता तो परिभ्रमण करता करता तोरण वस्तूमध्ये येऊन पोहोचला. आता पोहोचल्यानंतर त्यावेळी प्रसेनजीत राजा त्या एका व्यक्तीला त्याने म्हटलं, या तोरण वस्तीमध्ये आपल्याला रात्र घालवायची आहे ना. तर अशा पद्धतीने घालवत असताना प्रसेनजीत राजाने एका व्यक्तीला म्हणवलं आणि त्याला म्हटलं की हे सन्माननीय व्यक्ती, या तुमच्या एका गावामध्ये कोणी असा श्रमण किंवा ब्राह्मण आहे का, तर त्याच्याशी मी आज रात्र योग्य पद्धतीने चर्चा करेन. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने म्हणलं ठीक आहे. असं बोलून तो व्यक्ती तोरण वस्तूमध्ये जे गाव आहे त्या गावामध्ये त्याने शोध घेतला की कधी ब्राह्मण किंवा एखादी श्रमण आहे का, असं त्याने पाहिलं, पण त्याला कोणीही आढळलेला नाही. पण त्याला त्या तोरण वस्तूमध्ये भिक्षुनी खेमा नावाची त्याला दिसली. तिला भेटून तो कौशल प्रसिद्धीच्या कडे केला आणि म्हणाला. आता त्या व्यक्तीने काय केलं, त्या भिक्षुनी खेमा आहे तिच्याशी भेट घेतलं आणि तो नंतर प्रसिद्ध राजाकडे गेला आणि प्रसिद्ध राजा गेल्यानंतर राजाला सांगितलं की महाराज, आपल्या सन्माननीय योग्य असा भिक्षू किंवा ब्राह्मण येथे कोणी मला दिसत नाही त्या तोरणवस्तू गावामध्ये आहे ना, परंतु येथे खेमा नावाची भिक्षुनी आहे. ती भगवान बुद्धाची शिष्य आहे आणि त्या संबंधी जी वार्ता पसरलेली आहे तर ती विचार संपन्न आहे, विलक्षण आहे आणि बहुसूत्र आहे. वादविवादामध्ये कुशल आहे आणि प्रकृत समुदायामध्ये अशी अनंत स्त्री आहे. अशा पद्धतीने महाराज तिचा सन्मान केल्याने ते योग्य होईल. म्हणजे तिच्याशी तुम्ही वादविवाद केल्याने किंवा चर्चा केल्याने धर्मचर्चा केल्याने काय होईल, तिचाही सन्मान होईल आणि तुम्हाला धर्माचा लाभ होईल. अशा पद्धतीने म्हटलं. हे ऐकल्यानंतर कौशल प्रसिद्ध राजाने त्या भिक्षुनी खेमाला भेटण्यासाठी गेला आणि तिच्या समीप गेल्यानंतर तिला अभिवादन करून एका बाजूला बसला आणि बसल्यानंतर काही विषयासोबत त्याने चर्चा केली आणि चर्चा करत असताना प्रश्न निर्माण केला की मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व असते काय. आता मृत्यूनंतर मरण पावल्यानंतर तथागताचे अस्तित्व असते का, अशा पद्धतीने प्रश्न केला. तर त्या खेमाने उत्तर दिलंय, महाराज हे गुढ तथागतांनी सांगितलेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्धांनी कोणाला सांगितलेलं नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न केला की मृत्यूनंतर तथागताचं अस्तित्व नसते काय, अशा पद्धतीने पुन्हा प्रश्न केला. तर असा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा त्या खेमाने सांगितलं की याही प्रश्नाचे भगवान बुद्धाने प्रश्नाचं उत्तर काय हे गुढ काय उत्तर केलेलं नाही. तर असं म्हणून दुसऱ्या प्रश्नाचाही कशी उत्तर देतात तथागताने गुढ उत्तर न सांगण्याचे कारण काय असावे, बरं अशा पद्धतीने त्या राजाने त्याला म्हणलं. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी असं का सांगितलं नाही की तथागत मरणानंतर अस्तित्व असते किंवा नसते, का सांगितलं नाही. अशा पद्धतीने राजाने प्रश्न केला. तेव्हा त्या खेमाने म्हटलं, महाराज याबाबत मी आपणास एक प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटेल ते त्याचे उत्तर द्या, अशा पद्धतीने म्हटलं. आणि त्यानंतर महाराज आपणाजवळ असा कोणी गणित आहे का की जो गंगेतील जे वाळूपण आहेत ते टेकड्यांनी हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल. म्हणजे जे गंगा नदी आहे ना, त्या गंगामध्ये जेवढी काय वाळू आहे तिची गणती करणारा असा कोणी आहे का आपल्याकडे व्यक्ती, तर त्याची गणती करून तुम्हाला एवढं वाळू आहे एवढं गण आहे हे सांगू शकेल काय, अशा पद्धतीने प्रश्न केल्यानंतर राजाने म्हटलं तर नाही, तसा कोणीही नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न केला, मग तुमच्याजवळ असा कोणी गणित आहे का की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख पाणी आहे हे सांगू शकेल. अशा पद्धतीने दुसरा प्रश्न केला का मग तुमच्याकडे असा कोणता व्यक्ती आहे का तर जो समुद्राचं पाणी सांगू शकेल की एवढं करोड, एवढं हजार, एवढं लक्ष, एवढं पाणी म्हणजे मापून तुम्हाला सांगू शकेल असा कोणी व्यक्ती आहे का. तेव्हा त्या राजाने म्हटलं असा कोणीही नाही. मग असा पद्धतीने प्रश्न केला. तेव्हा राजाने सांगितलं कारण समुद्र खोल अमर्यादित अगाध आहे. म्हणजे असा अगाध म्हणजे असा केवढा खोल आहे त्या खोलापर्यंत पोहोचता येत नाही. एवढं अगाध आहे तर त्याची लांबी सुद्धा मापणं काय आहे नाही, पाणी मोजणं काय आहे दूरच आहे ना. अशा पद्धतीने तर त्याचप्रमाणे महाराज आता ते खेमा सांगते, त्याचप्रमाणे महाराज तथागताचा देह परित्य केल्यामुळे ते मुळापासून छेदलेल्या ताल वृक्षासारखे परत उंगव पावणार
नाही. जसं एखादे ताड वृक्ष असते ना, तर त्या वृक्षाचा वरचा शेंडा जर कापला तर कधी दुसऱ्यातून पुन्हा त्याची पालवी फुटत नाही, है ना. तिथं त्याचा शेवट झाला, पुन्हा त्याला पालवी फुटणार नाही. तशाच पद्धतीने भगवान बुद्ध आहे. आता त्यांनी पूर्ण कृष्णेचा उच्छेद केल्यामुळे त्याच्यातून कधी कृष्णा उत्पन्न होणार नाही असं त्यांनी सांगितलं. तशाच पद्धतीने तथागताचा देहसंबंधी सुद्धा सांगता येईल की तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे किंवा नाही हे कोणतेही विधान त्यांना लागू पडत नाही. तथागताचं सुद्धा अस्तित्व कसं आहे, समुद्रासारखं अगाध आहे, अमर्याद आहे, म्हणून त्यांना हे प्रश्न काही लागू पडत नाही अशा पद्धतीने सांगितलं है ना. आता तथागताची त्याच्या वेदनावर व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्य केलेल्या आहेत, अमूलाग्रह नाहीसे केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमनात आहे, अगाध आहे. तेव्हा मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते अथवा नाही राहत किंवा राहणे आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाही. तर तथागतांनी काय केलं नाही, आपल्या वेदनाही पूर्ण मुक्त करून टाकल्या. तर त्याच्यामुळे तथागताचं काय आहे, वेदना सुद्धा काय आहे, अमर्याद झाल्या आहे, समुद्राप्रमाणे झाल्या आहेत. तर त्यांच्या आता कोणत्याही वेदना कृष्णाच्या वेदना राहिलेल्या नाही. तर अशा पद्धतीने तथागताचं आता मृत्यूनंतर अस्तित्व आहे की नाही हे विधान त्यांच्यासमोर करतात येत नाही है ना. त्याचप्रमाणे संज्ञा संस्कार विज्ञान याच्या आधारे तथागताची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. तर अशा पद्धतीने तथागतांना तीही व्याख्या काय होत नाही. संतानुसार जर पाहिलं संज्ञा संस्कार विज्ञान याच्यानुसार आपण जर पाहिलं तरी तेही त्याच्याप्रमाणे व्याख्या त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वातून समोर विमुक्त झालेले तथागत आहेत, समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. ते मृत्यूनंतर त्याचं अस्तित्व असणे आणि नसणे या विधान पुन्हा त्यांना लागू पडत नाही. आणि खेमाचे हे शब्द ऐकून प्रसन्नित राजा आनंदित झाला आणि आपल्या जागेवर उठला आणि तिला नमस्कार घेऊन तो तिथून निघून गेला. अशा पद्धतीने खेमा आणि प्रसन्नित राजाची यावेळी चर्चा झाली. आता दुसऱ्या एका प्रसंगी पुन्हा हा दुसऱ्यांदा भगवान बुद्धाकडे हा भेटण्यासाठी गेला, स्वतःकडे गेला. तेव्हा भगवान बुद्धाला अभिवादन करून एका बाजूने हा राजा बसला आणि बसल्यानंतर भगवान बुद्धाला पुन्हा प्रश्न विचारला की कोणता प्रश्न विचारला. जसं खेमाला जसे प्रश्न विचारला तसेच प्रश्न विचारले की भगवान मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय, है ना. तर मग भगवान बुद्धांनी कसं सांगितलं की महाराज या संबंधी काहीच म्हटलेलं नाही. त्याच्यानंतर म्हणलं दुसरा प्रश्न विचारला, भगवान मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असेही म्हणता येईल काय, म्हणजे तथागत मरणानंतर अस्तित्व आहे काय आणि नाही काय हे दोन्ही प्रश्न राजाने त्यांना विचारले. तेव्हा भगवान बुद्धांनी या दोन्ही प्रश्नांना सांगितलं की तसंही सुद्धा सांगितलेलं नाही. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर राजाने विचारलं, मी तसंही म्हटले नाही म्हटल्यानंतर त्याने विचारलं मग असे का. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला विचारलं तर ठीक आहे मी तुम्हाला की तथागताने आपलं मृत्यूनंतर अस्तित्व आहे नाही याबद्दल का सांगितलं नाही असा प्रश्न विचारल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात तर ठीक आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला जसं वाटत तसं तुम्ही उत्तर या अशा पद्धतीने म्हटलं. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला विचारलं की महाराज आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला योग्य वाटेल ते उत्तर द्या. त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी खेमाला जसं प्रसिद्ध राजाला प्रश्न केलं होतं तसंच त्याने केल्यानंतर तसंच उत्तर दिलं. भगवान बुद्ध म्हटले आता कोणती म्हटलं जसं भगवान खेमाने म्हटलं होतं तुमच्याकडे तुमची गणिती आहे का, सगळं समुद्राचं पाणी मोजू शकेल, वाळू मोजू शकेल. अशाच पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला तसंच प्रश्नाचं प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी तसंच उत्तर दिलं. आणि असं उत्तर दिल्यानंतर तो राजा म्हणाला खरोखरच आश्चर्य गोष्ट आहे गुरु शिष्याने दिलेले उत्तरे अर्थात समान आणि सुसंवादी सुगत आणि उचित म्हणजे एक सारखेच आहे. म्हणजे गुरुने उत्तर सारखंच दिलं आणि शिष्याने उत्तर काय आहे सारखंच दिलं. म्हणजे खेमाने उत्तर तसंच सांगितलं आणि बुद्धाने काय आहे तसंच उत्तर दिलं. तर अशा पद्धतीने म्हटलं हे मोठी आश्चर्यकारक आहे. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर राजा सांगतो की मी एकदा भिक्षुनी खेमाकडे गेलो होतो आणि त्यांना सुद्धा असेच प्रश्न विचारले होते, तिनेही असेच उत्तर दिले अशा पद्धतीने राजाने सांगितलं. आणि अशा पद्धतीने सांगितल्यानंतर तो राजा म्हणजे समाधान झाला आणि भगवान बुद्धाला म्हणाला की भगवान आम्ही आता कामाची माणसं आहे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही आता जातो. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर भगवान बुद्धांनी त्याला म्हणलं की ठीक आहे तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही
सूचित करा आहे की नाही. असं म्हणून आता या शब्दाने मग भगवान बुद्धांना तो राजा आनंदित झाला आणि आनंदित झाल्यानंतर त्याने भगवान बुद्धाला अभिवादन करून राजा हा आपल्या मार्गाने निघून गेला. तर अशा पद्धतीने इथं आपण पाहिलं. समजलं का? पुनर्जन्म कोणाचा आणि कशाचा अशा पद्धतीचा आपण इथं भाग पाहिलेला. आता त्यानंतर कर्म. कर्म बौद्ध आणि ब्राह्मणिक कर्म सिद्धांत समान आहेत काय? ब्राह्मणिक कर्म आणि बौद्ध कर्म हे समान आहेत का असा प्रश्न निर्माण केला आहे. तर बौद्ध धर्मात कर्म सिद्धांतात इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. आता हा कर्माचा सिद्धांत आहे, बौद्ध धर्मात आहे, पण एवढा गोंधळून टाकल्या लोकांनी, एवढा म्हणजे धर्माचा प्रचार करण्यावाल्याने, पुस्तक लिहिणेवाल्याने कोणी आहे ना, एवढा गोंधळून टाकला आहे की कोणत्याही सिद्धांतामध्ये एवढा गोंधळ झाला नाही आहे. एवढा गोंधळ कुठं झाला आहे? कर्माच्या सिद्धांतामध्ये झालेला आहे. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आहे आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदर सांगितले आहे. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्द सामान्याहून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू एकच आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा धर्म ब्राह्मणी आणि हिंदू आणि बौद्ध हा काय आहे? एकच आहे. कर्माचा सिद्धांत सारखाच आहे अशा पद्धतीने म्हणतात. कशामुळे? कारण त्यांना शब्द सारखे वाटतात म्हणून आहे ना. कर्म हिंदू धर्मामध्ये कर्म आहे, बौद्ध धर्मातही कर्म सांगितला गेला नाही, पण त्यांचा कर्म आणि यांच्या कर्मामध्ये काय आहे? फरक आहे नाही. पण त्यांना काय शब्द सारखं असल्यामुळे त्यांना सारखंच वाटतंय. आता सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात. आता इतकं अडाणी लोक नाही, पण जे शिकले सवरले लोकही त्याच पद्धतीचे मानतात असं म्हणणं आहे. परंतु त्याचा हेतू अज्ञ बहुजनाची बुद्धी परस्पर गैरसमज करणे हा असा आहे. आता त्याचा मुख्य हेतू काय आहे? तर भले काही लोकांना कर्माचा सिद्धांत समजला तरी ते त्या हिंदू कर्मासारखा सिद्धांत सांगतात. का सांगतात? कारण त्यांना बहुजन लोकांच्या म्हणजे जे काही लोक आहेत त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी बिघडण्यासाठी ते तसं सांगत असतात आहे ना. अशा पद्धतीने आता सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाच्या कर्मसिद्धांत ब्राह्मी सिद्धांतापेक्षा भिन्न आहे, तरी ते म्हणतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू एकच आहे. आता ब्राह्मण काही लोक आहेत त्यांना माहित आहे की बौद्धाचा कर्मसिद्धांत आणि ब्राह्मी कर्मसिद्धांत काय अलग आहे, पण तरी पण ते एकच सांगतात. का सांगतात? कारण त्यांना माहित आहे की त्यांना त्यांच्या सुद्धा काहीतरी स्वार्थी लाभ आहे म्हणून ते तसं सांगत असतात. तर अशा पद्धतीने ब्राह्मणी आणि हिंदू हे एकच पद्धतीने मानत असतात. त्याचा वेशबुद्धीने चाललेल्या अपसूत्र या दोन धर्मातील कर्मसिद्धांताविषयी समान परिभाषेत सांगितले. आता जे हिंदू म्हणजे ब्राह्मण लोक आहेत हे बौद्ध धर्माचे द्वेषक असल्यामुळे ते सुद्धा काय करतात? त्याचा चुकीचा प्रचार करत असतात. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे काय आहे? आवश्यक आहे. शब्दाचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाण ही इतकी भिन्न आहे की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. म्हणजे ब्राह्मणी आणि बौद्ध धर्माचा सिद्धांत जे निष्कर्ष आहे हे सारखे नाही. तर हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालील प्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याचा अस्तित्व आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानत नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. पहिला फरक आहे कोणता? कर्माचा सिद्धांत हिंदू धर्मामध्ये आत्म्यावर आधारित आहे. बौद्ध धर्म आत्मा मानत नाही, तो काय कर्म सिद्धांत बुद्धाला लागू पडत नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांत आत्म्याच्या पुनर्जन्मावर आधारित आहे. आता ब्राह्मणीचा कर्मसिद्धांत काय आहे? आत्म्याच्या पुनर्जन्मावर आहे आणि भगवान बुद्ध आत्मा मानतच नाही, तर आत्म्याचा पुनर्जन्म मानणार नाही. तर आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरीचे चालू राहत असते. कोणाचा? हिंदू कर्म. बौद्ध धर्म आत्मा मानित नसल्यामुळे हे बौद्ध कर्म सिद्धांताला लागू होत नाही है ना. आता देहाव्यतिरिक्त आत्माला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत्यू झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो. ही विधाने बौद्ध धर्माला लागू पडत नाही. आता दुसरा भाग बघा आहे की माणूस मरला का आत्मा का होतो त्याच्यापासून वेगळा होतो आणि तो वेगळा झाल्यानंतर त्याला मरण नाही आहे. हा हिंदू धर्माचा सिद्धांत आहे की नाही. तर हा कर्माचा सिद्धांत आहे, पण बौद्ध धर्मामध्ये हा सुद्धा त्याला लागू करत नाही.
आता हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा. आता हिंदू धर्मामध्ये कर्म सिद्धांत आहे त्याचा काय आहे की माणसाने एखादी कर्म केलं तर त्याचा दोन परिणाम होतो. एक त्याच्यावरही परिणाम होतो आणि त्याच्या आत्म्यावरती परिणाम होतो. म्हणजे जो कर्ता आहे कर्त्यावरही परिणाम पडते आणि आत्म्यावरतीही परिणाम पडतो असा आहे. म्हणून कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. म्हणजे जो काही कर्ता असतो त्याचा जे काही कर्म करतो त्याचा परिणाम कोणावरती पडतो आत्म्यावर पडतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात. तर माणूस जेव्हा काल म्हणजे हिंदू धर्मात येते आहे की माणूस जेव्हा काम करतो तर त्याचं जे काही कर्म केलं आहे पाप असो पुण्य असो तर त्याचं आत्म्यावर काय झाले आहे संस्कार झाला आहे. पण माणूस म्हणून पावल्यानंतर मग त्याचे जे काही कर्म कोणाला भोगावं लागतात आत्म्याला भोगावं लागतात. अशा पद्धतीने त्याचे सिद्धांत आहे आणि या संस्कारामुळे पुढच्या जन्मी तो कोणता जन्म घेणार हे ठरलं जात असतं. म्हणजे जो काही कर्म करतो आणि त्याचा आत्म्यावरही परिणाम पडतो मग तो आत्मा ठरवतो तो त्याच्या कोणत्या कर्मामुळे त्याचा कर्म जन्म घेणार आहे त्याचं ठरलंय. हिंदूचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध धर्म सिद्धांताची विसंगत आहे म्हणजे विरुद्ध आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत काय आहे अशा सिद्धांताच्या विरुद्ध आहे ना. आता वरील कारणास्तव बौद्ध कर्म सिद्धांत आणि हिंदू कर्म सिद्धांत हे एकच असू शकत नाही. तर म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतके म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. अशा पद्धतीने बाबासाहेब म्हणतात हे दोन्ही कर्म सिद्धांत काय आहेत वेगळे आहेत. म्हणून या दोन्ही कर्म सिद्धांतापासून आपण काय सावध राहिलं पाहिजे. तर त्याचा शब्द सारखा आहे म्हणून सारखा अर्थ पकडू नका असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर दुसरा भाग आहे गत कर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो. काय समजलं काय गत जन्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात. म्हणजे मागच्या जन्माचा भविष्य जन्मामध्ये त्याचा परिणाम पडतो का असं बुद्ध मानतात काय है ना. तर ते उत्तर पाहू. कर्म सिद्धांतानुसार बुद्धाने सांगितलं कराल तसे भराल है ना असे सांगणारा पहिलाच होय. भगवान बुद्ध कोण आहे जसं कराल तसं भराल हा सांगणारा पहिला भगवान बुद्ध होय. तो कर्म सिद्धांतावर इतका भर देतो की त्याच्या म्हणण्यानुसार कर्म सिद्धांताचा दूध परिपालन नैतिक व्यवस्था अशक्य आहे. म्हणजे कर्माचा हा जो कर्म सिद्धांत जर पालन केला नाही तर नैतिक व्यवस्था राहूच शकत नाही असं भगवान बुद्धाचं ठामपणे मत आहे ना. भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम यावर मर्यादित होता. तर जे काही कर्म करतो त्याचा परिणाम वर्तमान जीवनामध्ये पडत असतो हा भगवान बुद्धाचा भाग म्हणजे सांगितलेला भाग आहे. तर तत्पर्य अधिक विस्तृत असाही एक कर्म सिद्धांत आहे की या कर्म सिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्मात अंतर्भूत होतो. म्हणजे गतजन्माच्या कर्मामध्ये अंतर्भूत होतो. माणूस गरीब कुळात जन्मला आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याच्या गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंत घरात जन्माला आला तर त्याचे कारण गतजन्माचे दुष्कर्म. आता अशा पद्धतीचे सिद्धांत काय सांगतात की एखादा माणूस गरीब कुटुंबात जन्माला आला तर त्याचा मागच्या जन्माचं दुष्कर्म होतं म्हणून तो गरीब जन्मामध्ये आला असे सांगतात. काही ठिकाणी असे म्हणतात की एखाद्या व्यक्ती श्रीमंत घराण्यात जन्म आला तर त्याने मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं म्हणून तो श्रीमंत म्हणून जन्माला आला असेही त्यांना सांगतात आहे की नाही. तर अशा पद्धतीचे हे सांगत असतात. जन्मताच माणसात काही असे वेगवेगळे असतात त्याचेही कारण या गतजन्माचे दुष्कर्म असे सांगतात. आता काही लोक जन्माला सुद्धा येतात अपायी येतात म्हणजे कोणाचे नाक पोळे गाठ अशा पद्धतीने काय करतात विकृत जन्माला येतात. कोणाला पाय म्हणजे काय होतात कोणाचे पाय लपल्यासारखे राहतात कोणाला दिसत नाही कोणी कमबुद्धीचे राहतात कोणाची मंदबुद्धी राहते कोणाचे म्हणजे ऐकायला येत नाही अशा पद्धतीने विकृत रूपाच्या जन्माला सुद्धा येतात. याच्यातही सुद्धा काही लोक असे म्हणतात की त्याच्या मागच्या जन्माचे दुष्कर्म होय असे म्हणतात. तर हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. काय आहे हा वाईट सिद्धांत आहे अशा पद्धतीचा. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या कर्माला काहीच साथ येणार नाही. मग अशा पद्धतीने कर्माचा सिद्धांत लावला तर मग त्याच्या मेहनतीला काय अर्थ आहे का मग काहीच अर्थ नाही कारण सगळं मागच्या जन्माचं भेटत आहे तुम्ही या जन्मात काय करायचं आहे असं प्रश्न निर्माण झाला पाहिजे.
सर्व काही गतजन्माच्या त्याच्या कर्माने पूर्ण केल्याने हे केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्म सिद्धांत बौद्ध प्रणीत आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धाच्या आरोप करण्यात आला. तर असा सिद्धांत भगवान बुद्धाच्या नावानं काय केला प्रचार करण्यात आला है ना. आता परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होता काय है ना. तर ह्या सिद्धांताची बरोबरी परीक्षा करण्यासाठी तो त्याच्या ज्या शब्दात सामान्य सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. आता जनरली ज्या भाषेमध्ये सांगितलं जाते त्याच्यापेक्षा चांगल्या भाषेमध्ये सांगणं आता सांगितल्याने स्पष्ट भाषेमध्ये सोप्या भाषेत सांगण्यात तो काय होईल सोपा जाईल. गतकर्म हे माणसासमोर जाते असे म्हणण्यापेक्षा ते वाचा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्त होईल. आता गतकर्म म्हणजे जे काही कर्म आहे हे त्याच्याप्रमाणे निघून जाते असं होत नाही, तर ते त्याच्या वारसाप्रमाणे येत राहत है ना. माणसासमोर जाते असं म्हणण्यापेक्षा काय आहे त्याच्या वारसाप्रमाणे ते कर्म येत राहत. समजलं काय अर्थ की एखाद्या माणसाने जे काही कर्म केलं तर ते त्याच्याप्रमाणे त्याच्यात निघून जाते असं नाही, तर ते त्याच्या वारसाप्रमाणे काय होते त्याला मिळत राहते. बरोबर आहे. समजलं काय अर्थ नाही समजलं का. जसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कोणाला का सिकल नावाची बिमारी असेल, ही बिमारी कशामुळे होत असते. जे काही मांस खातात ना, काही बैलाचं वगैरे मांस खातात ना, त्याच्यापासून जी होते आहे की नाही. आता जो मुलगा जन्माला आहे त्याला ही बिमारी असेल, नुकतं जन्मलेला आहे, त्याने खाल्लं का नाही, पण त्याच्या आई वडिलांनी खाल्लं त्याला ते बिमारी झाली तर त्याच्या कर्माचा भाग कोणाला मिळाला मुलाला घेतला आहे की नाही. अशा पद्धतीने त्याच्यासोबत ते कर्म निघून जात नाही तर त्याच्या वारसाला ते कर्म मिळत असतात आहे ना. अशा पद्धतीने ते सांगितले गेले. आता या शब्दाच्या परिमाणामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्म सिद्धांताची पद्धती लावता येईल. त्याप्रमाणे या शब्द पर्यायाने त्या सिद्धांताचा अभिप्रेत आणि अर्थाला बोध येत नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी कर्माचा सिद्धांत सांगितला आहे. जे दोन प्रश्न येते एरी मानता या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले आहे नसते ते तो सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झालेला आहे. जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गत कर्माचा वारसा कसा लागतो त्याची प्रक्रिया कशी होते. आता गत कर्माचा जो वारसा आहे तो कसा लागतो हे पहिल्यांदा आपल्याला पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न होता की वार्षिकतेच्या दृष्टीने गत कर्माचे रूप कसे असते. ते वंशानुगत मातापित्रापासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते. तर अशा पद्धतीने त्याचा वारसा कसा त्याला मिळतो म्हणजे त्याचे कर्म त्याला कसे मिळतात आणि त्याचं स्वरूप कसं राहते हे दोन प्रश्न इथं सांगितलं गेलं नाही. मग ते मातापितापासून भेटतात ते स्वतंत्र असे भेटतात हे त्यांना मानलं पाहिजे. तर आपल्या मातापितापासून आपल्याला काय मिळते. आता इथं आपल्या मातापितापासून आपल्याला काय मिळते हे पाहायला पाहिजे. तर शास्त्र सांगते की जेव्हा जीवजंतू म्हणजे श्रम गर्भाशयातील अंड्याशी संयोग होते तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो आणि जीवजंतूच्या शिराच्या अंड्यातील केंद्रात प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा आरंभ होते. जेव्हा जे काही शुक्राणू आहे आणि गर्भाशय आहे ते एकत्र मिळाल्यानंतर काय होतो तो जीवाचा उत्पन्न होत असते. प्रत्येक मनुष्याच्या उगम हा मातेच्या गर्भातील अंड आणि तिच्याच्या वीर्याच्या संयोगाने दोन सजीव पदार्थाच्या दोन कणापासून होतो. तर प्रत्येक व्यक्ती आहे हा काय होय वीर्य आणि अंडकोश याच्यातून काय होतो प्रयोग झाल्यामुळे प्रत्येक माणूस जन्माला आलेला आहे की नाही. या दोन कणामुळे ते निर्माण होत असते. याविषयी कमी चर्चा करण्यासाठी इतर यक्ष नावाचा जो व्यक्ती आहे तो बुद्धाकडे आला. त्याने माणसाची उत्पत्ती माता पितामुळे होते असे बुद्धाने त्याला सांगितले. आता तो यक्ष होता त्याला भगवान बुद्ध सांगा की माणसाची उत्पत्ती कशामुळे होते माता पित्यामुळे होत असते. मग त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहामध्ये इंद्रकर पर्वतावर वास करत होते. यक्ष त्याच्याजवळ जाऊन म्हणाला भगवान म्हणतात की पार्थिव आकार म्हणजे रूप जीव नव्हे मग जीव सशरीर कसा होतो. जीवाला या अस्थी हे जटिल कोठून येतात. आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो. आता इथं काय म्हणतात की त्यांना त्या काळामध्ये जे काय सांगत होते की पार्थिव शरीर आहे जे शरीर आहे आणि हा शरीर म्हणजे काय जीव नाही असं त्यांना त्या काळामध्ये त्यांना काही त्या काळामध्ये जे काही पंडित जिल्हे त्या लोकांनी त्याला सांगितलं असेल. तर अशा पण तो प्रश्न घेऊन आला. मग जीव आणि शरीर हा कसा होतो जीव आणि हा शरीर कसा आहे अशा पद्धतीने त्यांना विचारलं. मग या जीवाला मग अस्थि कुठून येतात
जठर कुठून येतात आणि हे गर्भाशयामध्ये काय आत्मा कसा लटकतो कसा राहतो अशा पद्धतीने त्याने भगवान बुद्धाला प्रश्न विचारला आहे की नाही. आता असा प्रश्न विचारल्यानंतर भगवान बुद्धाने त्याला उत्तर दिलं. काय म्हणलं की प्रथम कलह उत्पन्न होतो. म्हणजे जेव्हा शुक्राणू आणि अंड याचा जो संयोग होतो त्याच्यामुळे काय होतो कलह निर्माण होतो आणि कलह निर्माण झाल्यानंतर अमृत निर्माण होतो. म्हणजे त्याच्यामध्ये पेशी दाखवा त्याच्यापासून मग पेशी निर्माण होतात है ना. तर अशा पद्धतीने त्या पेशी झाल्या है ना आणि पेशीपासून घन पदार्थ म्हणजे त्या पेशी काय होतात घन स्वरूप करायला लागतात म्हणजे रूप म्हणजे शरीर धारण करायला लागतात आणि अशा पद्धतीने धारण केल्यानंतर ते वृद्धी पावते म्हणजे वाढत जाते आणि वाढत गेल्यानंतर त्या घनामध्ये मग तुला केस येतात. केस आल्यानंतर लव होते लव म्हणजे मास है ना आणि अशा पद्धतीने नख येतात हाड उत्पन्न होतात आणि अशा पद्धतीने मग ते काय होते तर ते जसं जे वाढ आहे ते जसं आईनं जे काही अन्न पिन्न घेते ते पर्यायाने आईच्या गर्भातील बालकापर्यंत काय करते जगत. तर अशा पद्धतीने आई जे अन्न घेते त्या घेतल्यामुळे काय होते की बालकाला सुद्धा ते काय होते मिळत राहते आणि अशा पद्धतीने ते काय होते गर्भाशय वाढत राहत असते. मग हा सिद्धांत हिंदू सिद्धांतापेक्षा काय आहे वेगळा. तर अशा पद्धतीने हिंदूंनी काय सांगितलं नाही जेव्हा जन्म घेतो तिचा आत्मा प्रवेश करतो आणि भगवान बुद्धांनी काय सांगितलं नाही की इथं काय होते कलह होतो. दोन म्हणजे शुक्राणू आणि अंडकोशाचा बिघड झाल्यामध्ये कलह होते अभूत होते आणि मग ते काय होतात वाढतो. इथं आत्मा सांगितला गेलेला नाही. आता तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यापासून प्राप्त होतो परंतु आत्मेत असे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे अर्थात कुठून आहे हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. म्हणजे दुसरा तो सिद्धांत आहे हिंदू सिद्धांत कसा आहे की शरीर आई वडिलापासून भेटते पण आत्मा त्याला आई वडिलापासून भेटत नाही. पण आत्मा तो तिथं येतो पण तो कुठून आत्मा येतो हे काही सांगत नाही है ना. अशा पद्धतीने आता गतजन्माचे स्वरूप कसे असते म्हणजे गतजन्माचे स्वरूप कसे या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताना एका गोष्टी समोर निश्चित केली पाहिजे ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावयाची स्वतः संपादन केलेले गुण समजायचे. म्हणजे आता आई वडिलांकडून ते गुण घेतात की त्याने स्वतः ते गुण म्हणजे स्वतःमध्ये निर्माण केले हे आपल्याला समजायला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय अनुवांशिकच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येणार नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आल्या तरी हा कर्मसिद्धांत अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरवण्यास शास्त्र सहाय्य करू शकत आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा सिद्धांत त्याला प्रूफ करण्यासाठी पण त्याने जे काही गोष्टी त्याला अनुवांशिक भेटलेल्या आहेत त्या आई माता पित्याकडून भेटल्या त्याने स्वतः आणल्या हे आपल्याला जाण्यासाठी शास्त्र प्रूफ करू शकते काय हा प्रश्न निर्माण केलाय. आता शास्त्रानुसार मुलाला आई बाबाचे गुण विशेष असतात. आता इथं शास्त्र काय सांगते विज्ञान काय सांगते की आई बापामुळे मुलामुळे ते गुण होतात. आई बापाचे जे गुण असतात ते मुलामध्ये येत असतात. हिंदू कर्मसिद्धांताकडे बालकाचे आणि त्याच्या आई बाबापासून देहापलीकडे काही मिळत नाही. हिंदूचा सिद्धांत काय आहे की मुलाला त्याच्या शरीरापलीकडे म्हणजे त्याच्या शरीरापलीकडे आई बाबाकडून त्याला काही मिळत नाही. तर हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या बरोबर जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. म्हणजे याचा काय आहे हिंदू सिद्धांत काय आहे तर त्याला आई वडिलाकडून त्याला तरी भेटला पण जे काही त्याने आणलं त्याने मागच्या जन्मातून गत जन्मातून ते काय आहे निर्माण केलं आहे असं त्याचा जो जीव आहे जो आत्मा त्याने मागच्या गत जन्मातून निर्माण केला आहे. हा कोणाचा सिद्धांत आहे हिंदू धर्माचा सिद्धांत आहे है ना. मग त्या आई बाबाचा काहीच भाग नसतो त्याच्यामध्ये आई बाबाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्या बरोबर आणत असते. म्हणजे फक्त शरीर आई बाबाचा बाकी सगळे गुण त्याचे स्वतःचे अशा पद्धतीने हा हिंदूचा सिद्धांत आहे. तर अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. तो अशा पद्धतीचा सिद्धांत हा बुद्धीला पोचण्यासारखा नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धी विसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवीत काय. तर भगवान बुद्ध अशा सिद्धांतावर विश्वास ठेवीत काय या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो काय या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेले उत्तर आहे. आता मिलिंद प्रश्नामध्ये आहे जर पुनरुक्ती झालीच नाही तर तो आपल्या कर्माच्या परिपाकापासून मुक्त होतो. जर पुनरुक्ती झाली तर तो मुक्त होणार नाही.
अशा पद्धतीने मिलिंद प्रश्न आलेला आहे. तर राजा मिलिंद म्हणाला, नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट करा. आता इथं काय म्हणणं आहे, पुनरुक्ती झाली नाही तर तो आपल्या कर्मापासून टाळतो मुक्तो. म्हणजे त्या कर्माची पुन्हा पुन्हा पुनरुक्ती झाली म्हणजे त्या कर्मापासून दुसरा कर्म निर्माण नाही झालं, तर तो माणूस त्या कर्मापासून काय झाला, मुक्त झाला. आणि पुनरुक्ती झाली म्हणजे त्या कर्माचे दुसऱ्या कर्मामध्ये रूपांतर झालं, तर तो माणूस त्या कर्मापासून मुक्त झालेला नाही, असा म्हणजे म्हटलेला आहे ना. तर आता इथं राजाने म्हटलं नाही तर त्याला एखादी उदाहरण देऊन चर्चा करून सांगा अशा पद्धतीने म्हटलं. तेव्हा कविराने म्हटलं नाही, राजा असे समजा की एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे तोडतो आणि तोडणारा शिक्षा पात्र ठरतो काय. आता एखाद्या माणसाने दुसऱ्याचे आंबे तोडले, आता तोडल्यानंतर तो माणूस शिक्षा पात्र होतो का, त्याला शिक्षा घेतली पाहिजे का. एखाद्या माणसाने एखाद्या माणसाचे झाड लावलाय, त्या माणसाने त्याने आंबे तोडल्यानंतर त्याला शिक्षा भेटायला पाहिजे का, नाही पाहिजे का, आहे ना. म्हणजे त्याने आंबे तोडले तर त्याला शिक्षा भेटायला पाहिजे, आहे ना अशा पद्धतीने. मग इथं प्रश्न असा येतो की त्या माणसाने काय केली आहे, बी लावले आहे. त्याने आंबे लावले का, नाही लावलं, पण बी लावलं आहे आणि बी लावल्याने ते झाड आले आहे आणि त्याला आंबे आले, मग चोरी केलेल्या माणसाला मग त्याला शिक्षा पत्र का, है ना. म्हणजे त्याने जे बी लावलं ते तर तोडले नाही केलं, पण त्या झाडाला आंबे लागले आहे, त्या आंबे त्याने तोडले, म्हणजे त्या माणसाने बी लावलं आहे का नाही. तर त्याला ते जे काही झाड आहे त्याला आंबे आले तर त्याने ते आंबे तोडले, मग याचा त्याला शिक्षा करायला पाहिजे काय, कारण त्याचं बी तर दुसरे राहिले, आंबे दुसरे आहेत असं त्याचं म्हणणं आहे. तुम्ही त्याला शिक्षा व्हायला पाहिजे का, का व्हायला पाहिजे, कारण भले काही ते त्याने झाड लावलेले आहे त्याच्यामुळेच ते आंबे निर्माण होते. जमलं का. आता बी म्हणजे कर्म दुसरं आणि त्याच्यापासून मिळाले दुसरं कर्म म्हणजे आंबा, आणि अशा पद्धतीने आहे. तर असं उदाहरण त्यांना सांगितलंय. म्हणून अशा पद्धतीने, कारण त्याने जे आंबे तोडले ते लावलेल्या आंब्याचा परिणाम स्वरूप आहे की राजापती. त्याचप्रमाणे हे राजा नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करे आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्माला येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. म्हणजे एका नामरूपापासून दुसरं नामरूप राहते, निर्माण होते. म्हणून पहिल्या नामरूपापासून दुसरं नामरूप काही मुक्त होत नाही, तर पहिल्या नामरूपापासूनच दुसरं नामरूप चालते जन्म. म्हणजे आपल्याला शरीर मन भेटलेलं आहे, तर कशामुळे भेटलेलं आहे, त्या आई वडिलाच्या याच्यातून आपल्याला मिळालं आहे, म्हणून त्याच्यापासून काही भिन्न राहणार नाही, आहे की नाही असं. तर राजाने म्हटलं छान म्हणते, म्हटलं अशा पद्धतीने छान नागसेन म्हणते अशा पद्धतीने. मग राजा पुढे म्हणाला, जेव्हा या नामरूपाचे कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते. आता अशा पद्धतीने राजाने म्हटलं की जेव्हा हा नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे काय होते. माणसाप्रमाणे ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडत नाही त्याप्रमाणे गत कर्म ही त्याच्या बरोबर जाईल. म्हणजे आपण जे कर्म करतो ते काय आपल्याला सोडत नाही. जसं माणूस सावली आहे, ती सावली कोणाला सोडत नाही, तसं पद्धतीने जे कर्म केले ते कर्म त्याला काही सोडत नाही. पण कर्म ही कर्मे आहेत असे म्हणता कोणती ती कर्मे दाखवता येतात काय. आता इथं तुम्ही कर्म म्हणता, पण ते कर्म आपल्याला दाखवता येतात काय, चांगले किंवा वाईट कर्म दाखवता येतात काय, आहे ना. अशा पद्धतीने प्रश्न केलाय. तेव्हा काय नागसेना म्हटलं नाही, ते कर्म काय आपल्याला दाखवता येत नाही, तर त्याला एक उदाहरण देऊन सांगा अशा पद्धतीने म्हटलं. आता नागसेनाने एक उदाहरण दिलं की एक वृक्ष आहे, त्याचं आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाला असं कोणी सांगू शकेल का की या फांदीला आंबा इथं येणार आहे, तिथं येणार आहे, तिथं येणार आहे, तिथं झोप राहणार आहे, असं कोणी म्हणणार आहे का. तर आंबा आला नाही, त्या आंब्याला फळं येणार आहे, पण त्या फळं येण्याच्या अगोदर कोणी असं दाखवणार आहे का या गाडीला एवढे आंबे येणार आहेत, त्या गाडीला एवढे आंबे असं दाखवू शकतो का, नाही. तशाच पद्धतीने इथं कुठं कोणते फळ पुन्हा येणार हे काय सांगता येत नाही, आहे की नाही. अशा पद्धतीने राजाने त्याला त्याचप्रमाणे राजा जोपर्यंत जीवनाचे स्वातंत्र्य खंडित झाले नाही तोपर्यंत दुष्कर्म दाखवता येत नाही. जोपर्यंत त्या कर्माचा परिपाक होत नाही तोपर्यंत त्याला कर्म सुद्धा त्याला दिसता येत नाही, दाखवता सुद्धा येत नाही. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्या राजाने छान नागसेन मध्ये अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीचा आपण हा कर्माचा भाग आज पाहिलेला. ठीक आहे, समजलं.